भाव्याच्या वाड्याला वार भाव्याच्या वाड्याला काय घडला प्रकार काही का घडली गेमत पहिल्याच ते यवगाला व झाल्या देव राजाला देवा आणि स्वतः या बेळगाव जिल्ह्याला आणि असणाऱ्या या चिकोडी तालुक्याला बरे गाव चिकोडी तालुक्याच्या बाजूला अक्कुळ गावाला हा मायापा कुणबी राहत असायला बाबा आणि घरात त्याची सुंदरा देवी देवा त्यात्र टायमाला उभयताची जोडी देवा गरिबीनं गाजलेली संसारानं येडलेली काबाड कष्ट करणार रक्ताचं पाणी करून संसार लागली होती थाटायला 3 मुलं पोटाला देवा या माया पार्वव्याच्या त्यात्र टायमाला असायला भगवंता थोरली मुलगी गंगोताई भैरून भीमा असा संसाराचा गाडा चाललेला देवा या माया पार्वव्याचा काबाड कष्ट करणार दिवसाची पूर्तता करणार बाबा देवा हाडाचे काढ करणार रक्ताचं पाणी करणार यो मायाप्पा कुणबी असं चालला होता नीतिक्रम त्याचा आणि संसाराचा गाडा चाललेला देवा त्यात्र टायमाला असं बरेच दिवस झालं होतं आणि या बोंबची जत्रा जवळ आलेली आप्पाच्या वाडीची आप्पा हलसिद्धनाथाची बरगा राणी सुंदराई देवी लागली होती आपल्या पतिरायाला बोलायला आणि सुंदराई घरात आपल्या पतिरायाला या माया पार भव्याला लागलेली सांगायला माझ्या माहेरच्या भगवंताची जत्रा आली या जवळ आणि आपण जत्रेला जाव्या यात्रेला जाव्या लागलेली बोलायला देवा त्यात्र टायमाला आपली मुलं बाळ देवाच्या पायावर घालून निवद बोन करून या भगवंताला अशी लागलेली सांगायला स्वतः पतिरायाला देवा त्यात्र टायमाला सांज वेळाला बोलत होती उद्या जायची निघण्याची तयारी कर म्हणून लागला होता मायाप्पा बोलायला माया पार्वव्यानं सांगितलं होतं सकाळची या पाऱ्याला जाण्याची तयारी कर देवा अशा वेळेला हलक्या उल्हासानं या सुंदराई देवीनं काय केलं रामाची रात्र संपूर्ण गेलती सवळच्या पाऱ्याला झाम झळका अंघोळाष्टे नियमनित्य करायला आपल्या बाळांना अंघोळाष्टेनं घातली होती होय सीधा भलपा बांधून घेतलेला देवा त्यात्र टायमाला आणि निघण्याची तयारी झाली म्हणून आपल्या पतिरायाला लागली होती बोलायला आणि गटूळ हे बांधून गटूळ हे बांधून आणि निघून हे चालली व निघून हे चालली आणि सुंदर मावली व सुंदर मावली आणि माहेरच्या देवाला व माहेरच्या देवाला आणि निघून गेली याव निघून गेली आणि आप्पाच्या वाडीला व आप्पाच्या वाडीला आणि भावाच्या वाड्याला व भावाच्या वाड्याला आणि वाड्याच्या समोर व वाड्याच्या समोर आणि जाऊन उभा की व जाऊन उभाव आणि उभाव राहिली त्या उभाव राहिली आणि उभयताची किवन चिकीव जोडीव देवा सीधा होलपा बांधून घेतला होता हलक्या उल्हासाने गेली होती माहेरच्या देवाला नवऱ्याला आपल्या लेकरांना घेऊन तिना आपली बाळ संगतीला घेऊन भावाच्या दरवाजा समोर जाऊन उभा राहायला आणि असणारी सुंदराई घरात देवा त्यात्र टायमाला काय लागली करायला देवा बाबा रे हा, निघून गेली होती आप्पाच्या वाडीला आपल्या भावाच्या वाड्या समोरल्या बाजूला उभा राहिली होती बघितलं होतं आपल्या भाऊजनं जसं भाऊजण आपल्या नेत्रानं बघायला देवा त्यात्र टायमाला तसं भाऊजईनं काय करायला बाबा देवा हा, पाण्याचं तांबी भरून आणून दिलत या सुंदराई घरतीच्या हाताला माया पार्वतीच्या हाताला आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार लागली होती करायला तिच्या रीतिरिवाजानं बसायला घोंगडा हातळल्याला देवा त्यात्र टायमाला पाणी घेतलं होतं चोळगोळणा करून शिना कांबळ्याच्या घडीवर जाऊन बसायला देवा हो भावाच्या वाड्यातल्या बाजूला चहा पाणी झालं होतं आणि ही सुंदराई घरात लागली होती आपल्या भाऊजला बोलायला आणि ही सुंदराई घरात देवा आपल्या भाऊजला काय लागली होती बोलायला काय गा देवा हा, तुमचा भाऊ या जत्रेचा पाटीलाय होय आणि तुम्ही जर अशी कायाची भे काया घेऊन गेला तर देवा देवाच्या रावळाला तुमच्या भावाची काही इज्जत राहील का अशी लागली होती भाऊजय बोलायला देवा त्यात्र टायमाला
ह्या वेळेला ही सुंदराई घरात भाऊजर आपल्या काय म्हणत होती देवा हा, गरिबीनं गांजलेली संसारांना येडलेली सुंदराई घरात 13 गाठी लुगड्याला 17 गाठी चोळीला होत्या बाबा. माझं नवं लुगडं नेसताना मग देवाच्या रावळाला जावा बरं का. नवं नेसलं तर पण ती जाताना तू मागणार नसली तर नेसतो देवा हा. त्यावेळेला ही असणारी सुंदराई घरात लागली होती आपल्या भाऊजाईला सांगायला, माझं जुनं माझ्या संग जर तुझं नवं लुगडं नेसली तर जाताना तुझं महागारी देऊन जायला लागेल बरं का. माघारी तर देवाला आहे, भाऊचं काही साडी देत असते विनंदाला. म्हणून साठी हा, देवाजी माझं फटका आहे तीच मला चांगला आहे माझं फटका असेल पण नेटका आहे. असं सांगायला लागली होती सुंदराई घरात देवा त्यात्र टाइमाला. आपल्या भाऊचं काय ऐकून घेतलं नाही तिनं. आणि असणारी सुंदराई घरात आपली बाळ संगतीला घेऊन देवा त्यात्र टाइमाला पतिरायाला सांगून शिना आणि निघून या चालली न मार्गाला लागली. अन देवा गायाच्या देवळाला देवा याच्या रावळाला अन निघून बघा गेली या निघून बघा गेली या. देवा गायाच्या रावळाला देवा याच्या रावळाला आणि कायर लागली करायला कायर लागली करायला. आणि दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडून देवार याला काही वे कायर होती करत. आणि फेर होती मारत येड होती घालत. आणि रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. देवा ही सुंदराई घरात आपली बाळ घेऊन निघून गेली ती आप्पाच्या वाडीमध्ये. आप्पाच्या वाडीमधली भावाच्या घरचा निरोप घेऊन शिना देवाकडे निघून गेली होती बाबा. आहा आणि देवाला भगवंताला डोळं भरून पाहिलं होतं आणि 5 प्रदक्षिणा मारल्या होत्या. दोन्ही हात जोडलं होतं ना भगवंताला 5 प्रदक्षिणा मारायला. 5 प्रदक्षिणा मारून देवा मोरल्या बाजूला दोन्ही गुडघा टेकलं होतं. आणि या असणाऱ्या सुंदराई घरतीनं ध्यायपिंडाला विचार केलेला, दोन्ही नेत्रा झाकायला दोन्ही हात जोडायला. आणि या असणाऱ्या माहेरच्या देवाला त्यात्र टायमाला लागली होती साकडे घालायला बाबा. देवा हा, बोंबची जत्रा चालू होती, देवाची भाकणूक चालू होणार होती थोड्या अवधीला. शाबास. आणि याचणारी सुंदराई घरात निघून गेलेली देवाच्या रावळाला देवा त्यात्र टायमाला आणि लागली होती भगवंताला डोळं भरून पाहायला. दोन्ही हात जोडल्याला दोन्ही गुडघा टेकल्याला भगवंताला लागली होती आपल्या नेत्रानं बघायला. शाबास. आणि देवाला काय लागली होती मागणं मागाय देवा त्यात्र टायमाला. काय मागत होती देवा? विचाराही मावशांना 5 टरका पैसे. मोर येऊन बसा की अंधारात का बसला इकडं? अंधारात बसू नका, मोर येऊन बसा. 2-4 एकर नंबर. पाठीमाग पुरुष बसायची जागा राहू द्या, पुढे येऊन बसा. हा, देवा कसं? माहेरच्या देवाला काय मागता? ग काय मागतच नाही. माहेरच्या देवाला काय मागता का नाही? ज्याला संकट आहे ती मागते ती, ज्याला संकट नाही ती कशाला मागते. देवा हा, शासणाऱ्या सुंदराई घरतीने देवा काही लागली होती बोल हाई ना. आणि या माहेरच्या देवाला देवा त्यात्र टायमाला काय मागणी लागली होती मागायला. काय व? आणि हर हर महादेवा तुला रे तुला न बाल मागते न वसाला. हर हर महादेवा तुला रे तुला न बाल मागते न वसाला. हर हर महादेवा तुला रे तुला न बाळ मागते न वसाला. हर हर महादेवा तुला रे तुला न बाळ मागते न वसाला.
बाळ मागते नवसाला हर हर महादेवा तुला रे तुला न बाळ मागते नवसाला हर हर महादेवा तुला रे तुला न बाळ मागते नवसाला हर हर महादेवा तुला रे तुला न बाळ मागते नवसाला देवा कसं? या असणारी सुंदराई घरात लागली होती भगवंताला बाळ मागायला बाबा. देवाला मागणी लागली होती मागायला पहिलं माझं 2 बाळ आहेत होय भैरवण भीमा देवा त्यात्र टायमाला त्यांना एक अजून पाठबळ दी भगवंता. असं या माहेरच्या देवाला मागणी लागली होती मागायला साकडं लागली होती घालायला दोन्ही डोळं झाकून बर का. आहा त्यावेळेला काय झालं बर का देवा भगवंताची छाया पडायला. पण ही मागणी काय लागली होती मागायला काय व देवाला सांगत होती दिलं तर दान असं दे कस पाण्यात टाकलं तर बुडलं नाही पाहिजे इस्त्यात टाकलं तर जळलं नाही पाहिजे धराय गेलं तर घावलं नाही पाहिजे आणि बघाय गेलं तर दिसलं नाही पाहिजे असं द्यायचं असलं दे तर नाही तर देऊ नको. असं मला दान द्यायचं असलं तर दे नाही तर देऊ नको म्हणायला हलसितानं रंगात बसलेला ऐकून घ्यायला. भगवंत रंगात बसल्याला हा देवाला साकडं घातलं होतं या असणाऱ्या सुंदराई घरतीनं माग सरायला लिखित ऐकू गेलो होतं भगवंताला माझ्या. पाट 3 वाजता देवाची भाकणूक चालू झाली हा आणि देवाची भाकणूक ऐकायला ना निघून गेलेली भावाच्या वाड्याला देवा त्यात्र टायमाला हवाच्या वाड्याला गेली होती काय लागली होती करायला बाबा. स्वयंपाकाचं रामायण केलं होतं बोण्याचा दिवस आणि या असणारी सुंदराई घरातनं तिची भाऊजाई दोघी मिळून देवा त्यात्र टायमाला काय लागली होती करायला. पुरणपोळीचा स्वयंपाक लागली होती बनवायला बाबा. पुरणपोळीचा स्वयंपाक करायला देवाला निवद दाखवण्यासाठी देवा त्यात्र टायमाला भगवंताला गीत गाऊन स्वयंपाक तयार झाला होता. स्वयंपाक तयार केला होता गजी ढोलाला वालग्यांना बोलावून घेतलं होतं वाड्या मोहरल्या बाजूला आणि स्वयंपाकाचं बोनं भरलं होतं ताटात. आणि काय लागली होती करायला देवा त्यात्र टायमाला हवाच्या मोहर वाड्या मोहर वालूक लागली होती ठोकायला. आणि गजी ढोल्या कमरेला काही वे गजी ढोल्या कमरेला काही वे हलक येऊ देडी मला काही वे हलक येऊ देडी मला काही वे आणि गजी ढोल वाजत काही वे गजी ढोल वाजत काही वे आणि निघून या चालली काही वे निघून या चालली काही वे आणि देवायाच्या रवळाला काही वे देवायाच्या देवळाला काही वे आणि गेली बघा निघून काही वे गेली बघा निघून काही वे देवायाच्या रवळात काही वे देवायाच्या देवळात काही वे आणि निवद बोन दावत काही वे निवद बोन दावत काही वे आणि ढोल हुत वाजत काही वे ढोल हुत वाजत काही वे आणि आप्पायाच्या हवाडीत काही वे आप्पायाच्या हवाडीत काही वे देवा कसं? ढोलाच्या गजरात निघून गेलती आपल्या माहेरच्या देवाला निवद बोन वाजवत गाजत नेलं होतं भगवंताच्या दारात. आणि भगवंताला निवद बोन दाखवायला देवा त्यात्र टायमाला पुन्हा एकदा भगवंताला डोळं भरून लागली होती बघायला. देवा कसं? भगवंताला निवद दाखवला होता होय आणि या असणाऱ्या सुंदराई घरतीनं देवा काय केलं. आणि पुजारी जीव घालायला रावळातल्या बाजूला देवा त्यात्र टायमाला रावळातल्या बाजूला 5 पुजारी जेव घातला होता. घरचा माणूस एक बसवला होता. आहा आणि पुजारी जेवल्यानंतर सगळी आपली बाळ पतिरायाला संगतीला घेतलं होतं या ननंद भाऊजा दोघी सगळी जण मिळून भगवंताच्या रावळात जेवण करत होती. जेवण खाणं केलं होतं देवदर्शन केलं होतं आणि निघून गेली ती भावाच्या वाड्याला
हवाच्या घरवाड्याला गेली होती ना माया पारभावी आपल्या राणीला सुंदराई घरतीला लागला होता बोलायला. जशी जत्राची पाकळणी होयाला यो माया पारभव्या लागलेला बोलायला. काही लागला होता सांगायला बाबा चला निघून जावे आपल्या घरवाड्याला. देवाची जत्रा झाली देवाची पाकाळणी झाली हा. देवा अजून एकदा भगवंताचं पाया पडून येऊया आणि जाऊया आपल्या घरवाड्याला. रोहिदास चौधरी हा ह्या मावळ भक्तांनी 200 रुपयाचं बहुमान केलं. हरिया माझ्या संत बाळूमानं 4 हाताने देवा 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागावा. खरंय देवा. आणि असा विचार ध्याय पिंडाला केलेला देवा त्यात्र टायमाला हवाच्या वाड्यात ना पुन्हा एकदा भगवंताकडे गेली होती बाबा. रामाची रात्र संपून गेली ती. सवळच्या पाऱ्याला देवदर्शन केलं होतं. भावाची गाठ घेतली होती. हवाची गाठ घेतली होती. भाऊजाला निरोप सांगत होती. आणि असणारी सुंदराई घरात आपली बाळ संगतीला घेऊन देवा त्यात्र टायमाला परत त्याची वाट लागली होती धराय अक्कुळ गावाची. आणि गुण त्या या चालेली वे मारे गाला या लागेली वे. आणि माया राता या देव किवे देव देव या करून वे. आणि कचऱ्याला या चालेली वे अकुळ माझ्या या गावाला वे. आणि गेली बघा या निघून वे गेली बघा या निघून वे. आणि आपल्या घरे या वाड्याला वे आपल्या घरे या वाड्याला वे. एवढ्या बघा या वेळेला वे एवढ्या बघा या टाइमाला वे. देवा हा देवदेव वर गेला होता आपल्या पतिराया संग. समजी जण मिळून महागारी निघाली होती आपल्या गावाला बाबा. आणि जशी निघून घरवाड्याला जायला देवा त्यात्र टायमाला घरवाड्याला गेली होती आणि आपला नीतीच्या नियमाला रोजच्या कामाला सुरुवात झाली होती. देवा हा ह्या मायाप्पा कुणब्याचं रोजीचं रोज काम चालू झालेलं. आबाळ कष्ट करायचं पोट निर्या चालवायची हा आपल्या बाळांना सांभाळायचं. असाच या नीतीचा नियमक्रम चाललेला देवा त्यात्र टायमाला असं दिसा मासा दिवस निघून चाललं होतं. महिन्या माग महिना लुटायला लागलं होतं. देवा व समोर जी 4 चाकी गाडी आहे ती कोणाची असतील त्यांनी पाठीमागे नेऊन लावायचे ते बरं का. थोड्या मोटरसायकली सगळ्या काढून घ्या तिथून. ह्या माया पारभव्याचा नीतीचा नियमक्रम चालू झालेला देवा. आणि दिवस चाललं होतं निघून महिना लागलं होतं भरायला बाबा. आणि असा 3 महिन्याचा काळ लोटायला देवा त्यात्र टायमाला आनंद झाला होता सुंदराई घरतीला बाबा. बाहेरचा देव नवसाला पावला या. आणि हुरहुरा लागली होती वाटायला ही गोष्ट कोणाला सांगू. आणि गोष्ट कुणाला सांगू माझ्या पोटी गर्भ राहिला या देवा त्यात्र टायमाला. मायापा कुणबी तिने सांज वेळेला काबाड कष्ट करून घरवाड्याला आला होता. घरवाड्याला आल्याला कोणे एका दिवसाला तिने सांज वेळेला उभयताच्या जोडीनं जेवण खाणं करायला जेवण खाणं केलं होतं. बिछाना टाकला होता. लेकरं बाळ झोपली होती आणि ही दोघं उभयताची गप्पा गोष्टी गीत बोलत होती बाबा. आणि बुवाला याला लागली आणि सांगा याला लागली. आणि सुंदरा माझी या मावेली सुंदरा माझी या मावेली. काय लागली बोलायला काय लागली सांगायला. आपल्या बघा या पतीला आपल्या बघा या पतीला. देव माझा या वाईट देव माझा या वेंगाळ. आणि देव पावला नवसाला देव पावला नवसाला. बोला याला गेली सांग याला गेली. देवा हा ह्या असणाऱ्या माया पारभव्याला काय लागली होती बोलायला भगवंता. ही सुंदराई घरात लागली होती सांगायला. कशी आहा.
देव माझा नवसाला पावलाया आणि देव माझा नवसाला पावलाय देवा त्यात्र टायमाला आपण जत्रावना येऊन 3 महिन्याचा काळ निघून गेलाया आणि विचार पडलेला म्हणा ध्यानाचा देवा त्यात्र टायमाला 3 महिन्याचा पोटात माझ्या गर्भ वाढतोय आपल्या पतिरायाला लागली होती सांगायला आणि माहेरचा देव माझ्या नवसाला पावलाय देवा त्यात्र टायमाला अशी सुंदराई घरात आपल्या माया पारबाईला लागली होती सांगायला देवा हा विचार ध्यायपिंडाला पडलेला यो माया पारबावे काय लागला होता बोलायला देवाने दिलंय आनंदी आनंद झालाय बरं का आज म्हणून देवा आनंदी आनंद झालेला या सुंदराई घरतीला देवा त्यात्र टायमाला गुजकथा बोलून शिना रामाची रात्र उजळली होती बाबा आणि या असणाऱ्या सुंदराई घरतीला देवा हा अरे महिन्या मागे महिन दिवसार मागे दिवस महिन्या मागे महिन दिवसार मागे दिवस लागले ते राहिला महिने लागले भरायला दिवस लागले ते राहिला महिने लागले भरायला सुंदरा माझ्या माऊलीला सुंदरा माझ्या माऊलीला सुंदरा माझ्या माऊलीला सुंदरा माझ्या माऊलीला दिवसा माझा दिवस दिवसा का माझा दिवस दिवसा माझा दिवस दिवसा माझा दिवस दिवस लागले संपायला दिवस लागले संपायला दिवस लागले संपायला दिवस लागले संपायला देवा व ह्या असणाऱ्या सुंदराई घरतीला दिवसामासा दिवस लागलो होतं संपायला भगवंता आणि जसं दिवस लागलेला संपाय देवा त्यात्र टायमाला त्यावेळेला काय लागलं होतं घडायला अश्विन महिना असायला 1892 सालाला देवा हा ह्या असणाऱ्या सुंदराई घरतीला रविवारची एकादश असायला 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेलं शाबास आणि या असणारी सुंदराई घराला सावळ्या पांडुरंगाची भक्तिवान माऊली देवा त्यात्र टायमाला महिन्याच्या वारीला येणार भगवंताला डोळं भरून पाहणार बाबा आहा अशी भक्ती करत होती माझ्या सावळ्या विठोबाजी आणि रविवारची एकादश देवा त्यात्र टायमाला त्या माऊलीची एकादश असायला सोमवारच्या दिवसाला दुवादश 12च्या आधी सोडायला देवा हा ह्या सुंदराई घरतीनं द्वादश सोडली होती अन्नाचा कैप आला होता हातरून टाकून त्याच्यावर लागली होती झोपायला बाबा आणि जसा अनाचा कैप आल्याला नाही जा डोळा लागायला देवा त्यात्र टायमाला दुपारची वेळ होती तिसरा पारा वेळ आली होती देवा हा 12चा दिवस ढळून गेला होता आणि 4 वाजायचा सुमार होत आता जाग आली होती बाबा देवा हा विचार पडल्याला ध्याय पिंडाला देवा त्यात्र टायमाला जसं लागलं होतं पोटात कळ मारायला आणि पोटे लागेल दुखाईला आणि पोटे लागले दुखाईला सुंदरा माझ्या या मावलीचे सुंदरा माझ्या मावलीचे काय करू या कर्माला कर्म कर्माला कर्म माझ्या या गतीला कर्म माझ्या गतीला काय करू या कर्माला कर्म माझ्या गतीला हळ्या लागली माराईला हक्का लागली माराईला गलितल्या या बायाला गलितल्याच याला गलितल्या या बायाला गलितल्याच याला देवा कसं ह्या सुंदराई घरतीचं पोट लागलेलं दुखायला काही दम निघाला गेल्यावर गलीतल्या सया नारीला मैत्रिणीला लागली होती बोलायला बाबा आणि या सुंदराई घरतीनं सया नारींना आपल्या घरवाड्याला बोलवून घेतलं होतं बोलवून घेतलं होतं झालेली हकीकत लागली होती सांगायला भगवंता पोट लागलंय दुखायला कळ लागली यायला देवा त्यात्र टायमाला दिवस समजा सरून गेल्या तर माझं आशी लागलेली सांगायला देवा त्यात्र वेळेला असा वेळ निघून जात होता देवा हा त्यावेळेला
ही असणाऱ्या सुंदराई घरतीची काय झालं बाबा? द्वादशीचा दिवस 1892 सालाला सोमवार दिवसाला देवा त्यात्र टायमाला असायला बाबा सोमवार दिवस असताना काय झालं 4:23 आहा माझा सुंदराई देवी प्रसूत होय आला. देवा हा बाळू मामा भक्तांनो गाड्या माग सारून लावायच्या आलेल्या भक्तांना जागा करून द्या. ती पाठीमागच्या गाड्या अजून एकदा काढा म्हणून सांगते ती बाबा. पाठीमाग जागा आहे मंदिराच्या. देवा हा ही सुंदराई घरात प्रसूत झालेली चंद्राला म्हणताय उगवू नको, सूर्याला म्हणताय मावळू नको. असा सुंदराई घरतीच्या पोटाला बाळ जन्माला आला होता. असा बाळ जन्माला आलेला देवा या सुंदराई घरतीच्या पोटाला देवा त्यात्र टायमाला थोड्याच वेळात बातमी अक्कुळ गावात पसरली. अख्ख्या गावाला बातमी कळली होती या माया पारबावाला 3रा मुलगा झाला. आणि या माया पारबाव्याला 3रा मुलगा प्राप्त झाला. देवा साखर लागलेली गावभर वाटायला अखंड गावात साखर लागली होती वाटायला. गरीबाच्या घराला मुलगा 3रा जन्मला. देवा हा सोन्या सुवर्णाचं जावाळ होतं, पायाला पदम होतं, मुखाला रतन होतं. क्या बस आणि असं बाळ जन्माला आल्याला देवा या बाव्याच्या घरवाड्याला त्यात्र टायमाला आनंदी आनंद झालेला बाबा. देवा हो पण ते पहिलं होतं, आता तसं नाही. मग आता कसं आहे हो? त्या मामांना विचारा की. मामाला माहिती असेल काय तर सांगतेलय हा सांगतेलय आता कसं आहे ते. पहिलं होतं तसं नव्हतं आता नाही. 20-25 वर्षाच्या माग पाठीमाग हा माता माऊल्या घरी प्रसूत होत होत्या. होय आता आता दवाखान्यात. आता कुठे होते त्या? दवाखान्यात. हा बरोबर आहे का मावशो? हा काय आमचं ध्यानच नाही म्हणा. नाही ना ध्यान. माता माऊल्या प्रसूत कुठे होते त्या? दवाखान्यात. त्या दवाखान्यामुळे घोटाळा असा झालाय. कसा हो? पहिलं माणसं सांगायची ब्रह्म्याचा लिखाण 6वीचं अक्षर चुकत नव्हतं. कवा चुकत नव्हतं. होय गे पण त्या दवाखान्यातल्या वासामुळे 6वी 20 वर्ष झालं खाली यायची बंद झाली. बंद झाली. कशाला यावं ते वास घ्यायला काय? देवा हा त्यामुळे ती बाळ जलमलं काय बघते या दवाखान्यात. हा जसं जलमलं आणि त्यानं डोळं उघडलं तसं त्याला काय बघायला भेटलं माहित आहे का? अशा अडकवलेल्या बाटल्या अन्नाळ्या. ती तवापासूनच त्यानं बाटली बघितली. हा ते काय केलं? काय केलं मावशाव? शेवटपर्यंत बाटलीच्याच मागे गेलं ना. हा देवा कसं 15 वर्षाचं पोरग होतं, त्याला सांगितलं अरे तुझं वय नाही, तंबाखू खात जाऊ नको. होय त्यानं सांगितलं एक म्हणला कार्यक्रम संपलाय ना, म्हणला चानी गुण. नीट निघायचं म्हणला. हा म्हणला मी माझ्या बाला भेट नाही, तो मला सांगाय कोण आला म्हणला. खराय बाबा. तंबाखू चोळत मोर आलेलं. हा तेवढ्यात त्याचा बापच आला. बर बापाला बघितलं का त्यानं हात मागं घेतलं. बापाला बिहलं काय? बाप गेला पुढे बघून. हा त्याला विचारलं बाबा तू मगा तर म्हणला मी आमच्या बापाला भेट नाही. हा त्यावेळेला त्यानं उत्तर दिलं मी बापाला भेट नाही, पण ही यातली आरती मागते म्हणला. होय खराय बाबा. देवा कसं आणि असा बाळ जन्माला आलेला देवा या बाव्याच्या घरवाड्याला असा आनंदी आनंद लागला होता होयाला आणि बाळ लागलं होतं दिसा मासा वाढायला. तिसरी दिवशी तिसरी करायला या बाळाची देवा त्यात्र टायमाला 5वी दिवशी 5वी पुजायला. 5वी दिवशी 5वी केलती. हा 9वी दिवशी नवळी करायला देवा त्यात्र टायमाला. आणि 10वी दिवशी भगवंताची नाहणी पुजली होती. 12वी दिवशी काय केलं? मोत्या पवळ्याच्या घोगऱ्या घातल्या होत्या. सयानारीला हळद कुकाच्या मानानं बोलवून घेतलं होतं वाड्याला. रसमाची दोरी पाळण्याला लावली होती, समोरल्या सोप्याला पाळणा बांधायला. पाळणा बांधायला आया बायांना हळदी कुकाचा मान दिला होता. आणि या असणाऱ्या लहान तान्या बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम कसा चाललेला देवा त्यात्र टायमाला. मोठ घुगऱ्या वाटल्या होत्या हा आणि भगवंताचं नाव ठेवायचं पाळणा गावशीना. आणि पहिल्या दिवशी जन्मल बाळ, पहिल्या दिवशी जन्मल बाळ. आणि कळस सोन्याचा देतो या ढाळ, कळस सोन्याचा देतो या ढाळ. आणि पडला उजीड तिने या टाळ, पडला उजीड तिने या टाळ. आणि नेत्रादी पल्या दोन्ही या डोळ,
नारीने पाळणा हलवला होता आणि या बाळूचं कान फुकलं होतं. मावळणीच्या तोंडात साखर घातली होती हा आणि मावळणीला सांगितलं होतं बाळापा म्हणून कान फुक. देवा, हा पण या भगवंताचं बाळू असं नाव कशाच्या कारणानं ठेवलं होतं देवा? पहिलं कसं होतं बाबा, हा आज्याचं नाव चालवावं लागत होतं. आणि यो असणारा यो माया पारभाव्या देवा त्यात्र टायमाला त्याचा बाप बाळापा असायला. यो बाळा पारभाव्या मरण पावला होता म्हणून या लहान तान्या बाळूचं नाव बाळू असं ठेवायला. आजा गेला नातू आला आणि या बाळाचं नाव बाळू असं ठेवायला या अरबाव्याच्या वाड्यात देवा त्यात्र टायमाला नाव पाचारलं होतं ना. भगवंताचा पाळणा झाला होता. आया बाया निघून गेले होते आपल्या घरवाड्याला. देवा, हा आणि असणाऱ्या या लहान तान्या बाळूला देवा या अरबाव्याच्या वाड्यात बरे घ्या त्यात्र टायमाला लागला होता दिसा मासा मोठा होयाला. आणि देव माझा बाळापा देवा त्यात्र टायमाला नाही का आणि लहान ताना या बाळा पावे, लहान ताना या बाळा पावे. आणि अरबाव्याच्या या वाड्यात वे, अरबाव्याच्या या वाड्यात वे. आणि खेळकार या वयाला वे, खेळकार या वयाला वे. बाळू माझा या मामा किवे, बाळू माझा या मामा किवे. आणि वयामध्ये या आला यावे, खेळकार या वयाला वे. आणि काय लागेला के राहिला वे, काय लागेला के राहिला वे. बाळू माझा या मामा किवे, बाळू माझा या मामा किवे. देवा, असं. दिसा मासा दिस लागलं होतं, सरायला वर्ष लागली होती भरायला. आणि बाळू खेळकर वयाचा होयाला बाबा. आणि जसा यो बाळू खेळकर वयाला यायला देवा त्यात्र टायमाला 7 वर्षाचा होयाला खेळायच्या वयाला आला होता. आणि भगवंत माझा काय करत होता. हा जाऊन एकटाच मारुतीच्या रावळात बसणार. आणि यो लहान ताना बाळापा माणसात कधी बसणार, मित्रात कधी रमणार. पोरांच्यात खेळ ना बाबा, त्याच्या मनात येईल तसंच वागायचा. हा गाव अखंड लागलं होतं येडा बाळू खुळा बाळू म्हणायला. गावाकंड लागलं होतं बोलायला, सुंदराई मावशीचा बाळू येडाय बाळू खुळाय. त्याच्या मनात आलं तर पाठीनं 2-2 कोच चालायचा, हातावर 2-2 कोच चालायचा. आणि हे ऐकून देवा त्यात्र टायमाला गाव लागलं होतं येडा बाळून खुळा बाळू म्हणायला. त्यावेळेला मात्र काय वाटलं हो. आणि वाईट वाटल जीवाला, आणि काय करू या कर महाला, काय करू या कर महाला. काय करू या कर महाला, कर्म माझ्या या गेतीला. सुंदरा माझ्या या मावशीला, सुंदरा माझ्या या मावशीला. वाईट लागेल वाहताईला, वाईट लागेल वाहताईला. बाळू बाळू या मेहनत, आणि बाळू याला या मुहलेत, बाळू याला या सांगेत. बाळू याची या महताव, बाळू याची या महताव. देवा, व देवानं दिलं पण कर्मानं नेलं. अशी लागली होती माता मनामध्ये बोलायला बाबा. देवाला मी काय मागितलं होतं. देवाने दिलं तिसरंच मला. हा अशी लागली होती मनामध्ये बोलायला बाबा. बाबा रे, व
ह्याला अखंड गाव येडा बाळून खोळा बाळू लागलंय म्हणायला. तसं दिवस सरत होत, वर्ष भरत होती, बाळू मोठा होत होता. जस जसा बाळू मोठा होईल तस तसा जास्त येड्यासारखा लागला होता करायला, खोळ्यासारखा लागला होता वागायला. कुणाचं ऐकना, माणसात बसना, मित्रात रमना, कुणा संग डाव खेळना. त्याच्याशी मनाला येईल तेच बाळू लागलेला करायला. काळजी लागली होती वाटायला या सुंदराई माऊलीला बाबा. देवा हो, देवानं दिलं पण कर्मानं नेलं या बाळूला काय करावं आता. कसाही शाना तर होयाचा बाबा. अखंड गाव लागले या बाळूला येड म्हणायला. म्हणून नाही एके दिवशी सकाळच्या पार्याला देवा हा कोड ध्याय पिंडाला पडल्यालं होय, आपल्या लेकराला जर कोणी येड म्हणलं तर आपण खपवून गेलं का. दांडक्यानं हानी की कोणी येड म्हणलं बिनलं. देवा हा आपल्या लेकराला जर कोणी येड म्हणलं हा हो हे बंद करू का मी. देवा असं ह्या बाळूला कोडं पडलं होतं. काय हो, बाळू रोज उठणार निघून जाणार मारुतीच्या रावळात बसणार. होय, त्याच्या हातावर उलटा 2-2 कोस चालणार आणि पाठीनं बी चालत होता बाबा. आणि ध्याय पिंडाला कोडे एकच पडलेला याच्या माणसात बसायचं नाही, मित्रात रमाडायचं नाही बरं का. असा त्याचा नीतिक्रम चालला होता, पण आई बाला वाटायचं हुशार का होयाचं. सकाळच्या पाऱ्याला हरिश्चंद्र वाऱ्याला देवा त्यात्र टायमाला आंघोळ असते जहाम झळका केली होती माझ्या भगवंतानं बाबा. बाराबंदी अंगाला घातली होती, धोतर जोडी नेसल्याला कमळेची घडी लावली होती खांद्याला, रायबोरीची काठी हाताला होती. आणि देव माझा या बाळा पा, देव माझा या बाळा पा, सकाळीच्या या पाऱ्याला, सकाळीच्या या पाऱ्याला. देव चालेला निगुणे, देव चालेला निगुणे, वाडा दिला या सोडूने, वाडा दिला या सोडून. बाळू माझ्या या मामाने, बाळू माझ्या या मामाने, बस देव चालेला निगुणे, देव चालेला निगुण. आणि गेला बेगाया निगुण, गेला बेगाया निगुण, पड्या याच्या या काटाला, पड्या याच्या या काटाला. मामा गेला या निगुण, देव गेला या निगुण, काय पडेल नजरेला, काय पडेल दृष्टीला. बाबळीचा या पियस हवे, बाबळीचा या पियस हवे, डोळ्या याने या बेगुण, नेत्राने या देखून. देवा असं भगवंतानं विचार केला, काय पिंडाला बाबा सकाळच्या पाऱ्याला रामा धर्माच्या. आणि देवानं गाव शिव सोडली होती, घरवाडा सोडून दिलता, निघून चालला होता. गावाच्या खालचा एक वडा होता बाबा, आहा. त्या वड्याच्या जवळ गेला होता भगवंत माझा. आणि जसं वड्याच्या जवळ यो बाळा पाणी गुण जायला, डोळ्यानं पाहिलं होतं, नेत्रानं देखलं होतं माझ्या भगवंतानं. आणि काय लागलं होतं घडायला देवा त्यात्र टायमाला. वाळल्या बाबळीच्या काट्याचा फेस लागला होता दिसायला माझ्या दादाला. वाळल्या बाबळीच्या काट्याचा फेस बघितला होता या बाळून स्वतःच्या नेत्रानं. त्याच्या मनात आल्याबरोबर त्यानं त्या फेसाला 5 प्रदक्षिणा मारल्या.
कशा पाय हो काय ती चमत्कारी बाळूमामा होता हो. बाबा रे, हा या वड्याच्या काटाला बाबळीच्या काट्याचा भेस बघितल्याला भगवंतानं, आणि 5 फेऱ्या मारल्या भगवंतानं माझ्या. आणि या बाबळीच्या काट्याला 5 फेऱ्या मारायला उगवत, मुख करायला मावळती, पाठ करायला. दोन्ही गुडघं टेकलं होतं, दोन्ही हात जोडलं होतं, त्या काठ्याच्या फेसाचं दर्शन घेतलं होतं. दोन्ही हात जोडलेलं, हा दोन्ही नेत्र झाकलेले, मावळती, पाठ केलती, उगवत, मुख केलत या माझ्या भगवंतानं. आणि हळी लागला होता मारायला आपल्या भगवंताला बाबा. कशासाठी? वर जायला मला काट नाही ऋतूजी म्हणून. दर्शन घ्यायसाठी. हा कशासाठी? दर्शन घ्यायसाठी. आपण सगळेजण कशाला आलोय? बाळूमामाच्या दर्शनाला, आरतीला. कशासाठी आलोय? हा, कशासाठी आलोय मावशी? हा, देवाचं दर्शन घ्यायसाठी आलोय का माणसं बघायला आलोय? हा, दर्शन घ्यायला. मामाचं कुठं आहे मामा? तुम्ही बघितलंय का? मी तर अजून काही कडे बघितलं नाही. देवा, हा देव पहावयासी गेलो, देवची होऊन गेलो. होय. आणि जाऊन तुम्ही देवापाशी नतमस्तक झाला हा आणि त्याचा भंडारा लावून घेतला म्हणून देव पावत नाही हो. का? पृथ्वी तलावर 33 क्वाट द्यावा, 8 क्वाट लिंगायत, आहेत गे. त्याच्यापैकी एक शिव अवतारी बाळूमामा हा कलियुगी देव आहे. हाय गे. असा पाठीमागे बी झाला नाही, पुढे बी कधी होणार नाही. नाही गे होणार. ताणल्याची ताण जाणारा, भुकेल्याची भूक जाणणारा, आंधळ्याला डोळा देणारा, पांगळ्याला पाय देणारा, मुक्याला वाचा देणारा, हाय देव बाबा. त्याचं नाव बाळू धनगर आहे. होय. आणि देवापाशी आल्यावर आपण देवाचं दर्शन घेतलं आणि देव पावला, ही चुकीचं. का? हा तर आपल्या अंतकरणात किती मोठा भगवंत आहे. हो देवा, तुम्ही थोड्या वेळ जरा खाली बसा. माझा आहे का, मी तुमच्या पायाला हात लावतो सगळ्यांच्या. का? हा तर ह्या गोष्टीनं काय होतं, काय होत. ती माणसं सांगते ती धोत्रवाली गेली आणि इजारवाली आली. होय. आता इजारवाली गेली आणि जीन्सवाली आली, खराय गे. आणि त्यातली बी निम्या अर्धी भरमोड्यावर आहे. होय. काही दिवसांनी काय होईल? काय वेगळंच होईल हो. हा, काय नवं येईल तेच होणार. आणि ह्याच्या पलीकडे सांगतो माय बाप, कस. आपल्या अजून भागात नाही, खेड्यात, पण सिटी सारख्या ठिकाणी हा जोडीदार मिळत नाही म्हणून ती कुत्र मोठं लाट घेऊन येते संघ. होय होय. ती मालक मोहरा एवढी अर्धी पॅन्ट घातलेली असते गुडघ्यापर्यंत, आणि ती कुत्र महाग, आणि त्याला धुयाचं 10-10 हजार रुपयाचं खर्च खायला घालायचं. चालते ती. घालण्याबद्दल माझं दुमत नाही, पण 10 हजाराचं खाऊ घाला, होय. नाही 50चं घाला. कुत्र ती कुत्रच हो. चावल्याशिवाय राहील का? चावणारच. आणि तुमच्या लेकराचं हुष्ट दूध तुमच्या आई बापाला पाजा जात, आशीर्वाद दिल्याशिवाय मरल गाऊ. आशीर्वादच देणार हो. पण आपण तस्कर करतो. हे, हा, म्हातारी वसरी खाली. म्हातारी आपल्याला नको, हा पण एकच सगळ्यांसाठी जेवलेला थाळा उभा आहे. आज ती म्हातारी आहे, होय. उद्या आपला नंबर त्याच जागेवर आहे. हाय हाय. त्यांचं थोडं झालं पण त्यापेक्षा आपलं पलीकडे होणार आहे. वाईट होणार आहे. का? हा कलियुगात झाली अभिळ, नाही कोणाचा कोणाला मिळ. 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 माता वळकेना पोटाचा बाळ,
अरे म्हणून पावसानं सोडली या वेळ आणि सुन सासूची झिपारी वड. होय होय चालू आहे. हा खरं सांगायचं मी तुमच्या भावासारखा होतंय का नाही असं? या करते पण 10 जणाला येते. नाही पण हाय का नाही? सुन सासूची झिपारी वड आणि मधी म्हातारे लुडबुड कर आणि कलियुगात झालं या कोड आणि पोरगे बापाला मारतय जोड. असं जर झालं तर मग कोरोना सारखा रोग यायचा राहील का? येणार गे. आणि कलियुगात झाली या भीळ नाही कोणाचा कोणाला मिळ. कलियुगात झाली या भीळ नाही कोणाचा कोणाला मिळ. देवा ह्या भगवंतानं विचार केला, म्हणाला दोन्ही हात जोडलेला, दोन्ही नेत्र झाकलेलं, वड्याच्या काटाला लागला होता पाया पडून शिना काय करायला बाबा. आणि असणाऱ्या माझा देव बाळापा देवा त्यात्र टायमाला उजवा पाय घेतला होता पुढल्या बाजूला आणि उजवा पायी उचलला, उजवा पायी उचलला आणि काट्या गायाच्या भियसाला, त्या भियसाला काट्या याच्या भियसाला आणि पिसगावर चढला, त्या चढला पिसावर चढला आणि देवगा माझा बाळापा, त्या बाळापा देवगा माझा बाळापा आणि पिसावर द्या बाजूला, पिसावर द्या बाजूला देव माझा बाळापा, देव माझा बाळापा निद्रा सैन झाला या, निद्रा सैन झाला या वड्या या झकाटाला, वड्या या झकाटाला एवढ्या वेग हा वेळेला, एवढ्या वेग हा टायमाला सकाळीचा दिवस निहारी आला गेला या. देवा हि वाचणारा बाळापा गेला होता वड्याच्या काटाला आणि या बाबळीच्या फेसावर देवा निद्रास्त झाला होता. आहा न्याहारीचा वकूत झाला होता. गावातली गाय गुर्राकी पोरं न्याहारी करून शिना आणि निहारी केली होती ना पोरं गाय गुरं सोडून निघून जायला. गाव सोडलं होतं. वड्याच्या काटाला गाई लावल्या होत्या तळवटी चाऱ्याला आणि गया लावलेल्या तर त्या रानाला देवा त्यात्र टायमाला आणि लागली होती धाव मांडायला. उमाटीला जागा कुठं आहे बाबा. एवढ्या अवधीला पोरांनी बघायला बाबा रे सुंदराई मावशीचा बाळू वड्याच्या काटाला बाबलीच्या काट्याच्या फेसावर कशाच्या कारणाने झोपला असेल बाबा. असा विचार करायला म्हणाला ना निघून आली होती या बाळूच्या जवळल्या बाजूला आणि लागली होती या बाळूला हळ्या मारायला. आणि जशी हळ्या मारत त्या जाग्याला देवा त्यात्र टायमाला एवढ्या हळ्या मारत होती पण बाळू होई का नाही चुई नाही करत बाबा. बाळू बोलायला तयार नव्हता. बाळू या झोपलेल्या जागेवर हलायला तयार नव्हता. पोरांनी विचार केला याला झाला असेल काय बाबा व म्हणून साठी पोरांनी विचार द्याय पिंडाला करायला जाऊन सांगूया त्याच्या माताला तर कमीत कमी. म्हणून साठी गुरराकी पोर देवा त्यात्र टायमाला चार चौघ गुरापाशी थांबली होती आणि गावाकडे दोघ जण निघून गेली होती बाबा. आणि पोर चालली निघून वे, पोर चालली निघून वे पोर चालली निघून वे नार भाव्याच्या या वाड्याला वे बुवाला याला याला गेली वे सांग याला याला गेली वे
वड्या गायाच्या या काठाला वे आणि पियसा हवे रे या झोपेला वे पियसा हवे रे या झोपेला वे आणि लाजली कृष्णाला राधा लाजली लाजली कृष्णाला राधा लाजली देवा कसं पोरं आली होती निघून देवा त्यात्र टायमाला गावाकडे आपल्या मारबाव्याच्या वाड्याला आली होती न सुंदराई तिला हळ्या लागली होती मारायला आणि पोरे काय लागली होती बोलायला देवा त्यात्र टायमाला हा बाळूच्या माताला बोलत होती बाबा हा सुंदराई मावशे तुझा बाळू वड्याच्या काठ्याच्या फेसावर झोपलाय बघ तुझा बाळू येडा झाला या तुझा बाळू खुळा झाला या असं म्हणल्यावर तर अंतकरणाला कार वाजायला लागलं होतं आणि तुझा बाळाप्पा वड्याच्या काटाला बाबलीच्या फेसावर जाऊन निद्रास्त झाला या विचार केला या माऊलीनं आणि हक्का मारल्या तर बाळू हलाय तयार नाही बोलाय तयार नाही देवा त्यात्र टायमाला पोरांचं ऐकून घेतलं हा आणि काही विचार केला मनाला ध्याय पिंडाला बाबा आणि या सुंदराई घरतीला वाईट लागलं होतं वाटायला पोरं निघून गेलेली कसं करू कर्माला दैवगती येण्याला डोईचा पदूर खनवटीला खवला होता डोईचा पदर तिनं कनवतीला खवायला घर सोडलं होतं गाव सोडलं होतं हा निघून चालली होती वड्याची वाट धरून शिना आपल्या परमेश्वराचा पांडुरंगाचा धावा लागली होती करायला शिव आणि पांडुरंगा पांडुरंगा अरे मी ही पतंग तुझ्याची धागा मी ही पतंग तुझ्याची धागा मी पतंग तुझ्याची धागा मी पतंग तुझ्याची धागा नाम महिने मी झालो पतंग आणि तुझ्या पतंगाचा मला लई छंद आणि पांडुरंगा पांडुरंगा आणि कर तू कीर्तन करू नको दंगा 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 बाळू मामा बाळू मामा आणि देगा भंडारा जातो म्हणल्या कामा देगा भंडारा जातो म्हणल्या कामा आणि देगा भंडारा जातो म्हणल्या कामा देगा भंडारा जातो म्हणल्या कामा बाबा रे ही सुंदराई घरात आपल्या परमेश्वराचं पांडुरंगाचं चिंतन करत करत गेली होती वड्याच्या काठाला देवाचा धावा करत निघून गेली होती या वड्याच्या काठाला नेत्रानं पाहिलं होतं डोळ्यानं देखलं होतं आहा जसं पोरानं सांगितलेलं तसं खरं होतं सगळं बाबा वड्याच्या काठाला बाबळीच्या काट्याचा वाळला फेस देवा दिसायला बाबा आणि या फेसावर यो असणारा बाळू निद्रास्त झालेला बरे का अशा वेळेला या माऊलीनं आपल्या बाळूला मायेनं लागली होती हाळ्या मारायला बाबा या फेसाच्या भोवतीनं येड लागली होती काढायला ना हळ्या लागलेली माराय देवा त्यात्र टायमाला हरीचा दिवस दुपारला वेळेला आला होता बाबा देवा हा बाळू काय बोलाय तयार नव्हता बाळू त्या काट्यावर झोपल्याला हलाय तयार नव्हता कसं करू कर्माला दैवगती येण्याला विचार केला या माऊलीनं आणि वाईट लागलं होतं वाटायला ध्याय पिंडाला देवा त्यात्र टायमाला तसा तसा दिवस ढळत होता बाबा उर लागली होती बडवायला कुरळ कॅच लागलेली तोडायला हा देवाला मागितलं काय नाही देवानं दिलं काय बाबा आणि असं म्हणून देवा त्यात्र टायमाला ही सुंदराई घरत देवा त्यात्र टायमाला उर लागली होती बडवाला कुरळक्यास तोडत होती त्या वड्याच्या काठाला आणि सकाळीचा दिवस दुपारीला जायला देवा त्यात्र वेळेला जसं दुपारीला जायला दिवसानं थोडं कल मारायला देवा हा जसा दिवस उतराला लागायला तशी माझ्या भगवंताची निद्रा संपायला आणि देवा माझा बाळापा उठून बसायला देवा या काट्याच्या फेसाला उठून बसलेला या माऊलीनं बघितलं बाबा जसा उठून बसल्याला बघायला स्वतःच्या नेत्रानं
त्यावेळेला लागली होती गोड बोलून हाळ्या मारून खाली उतराय सांगत होती. ही असणारी सुंदराई घरात सांगत होती. पण ती काय म्हणत होता, हा असं कशा या कारणानं करतोय बाबा. आणि बोला याला लागला, हा, आवाज सांगायला लागला. आणि देव माझा बाळा पा, देव बाळा पा, देव माझा बाळा पा, देव बाळा पा. आणि स्वतःच्या मातेला स्वतः याच्या वे, स्वतःच्या मातेला स्वतः याच्या वे. आणि कशयाच्या पायात झोपलू यावे, ऐक माता तुला या सांग तू यावे. माझ्या वेग देवाची, माझ्या देवाची समाधी लागली, समाधी लागली. आणि बाळू होता बोले ते बाळू होतावे, बाळू होता सांगे ते बाळू होतावे. आणि आपल्या या मातेला आपल्या यावे, आपल्या या मातेला आपल्या यावे. आणि यमुनेच्या तिरी आणि सडाव मांडिला. होय, होय. आणि ऋतलाबाई काटा कृष्णाने काढिला, ऋतलाबाई काटा कानाने काढिला. ऋतलाबाई काटा कानाने काढिला, ऋतलाबाई काटा कृष्णाने काढिला. देवा कसं ही माता लागली होती विचारायला, बाबा या असं कशाच्या कारणानं करतोय या. त्यावेळेला बाळू काय सांगत होता आपल्या मातेला. काय सांगत होता का. बाई ग, हा, माझ्या देवाची, माझ्या गुरुची, माझ्या भगवंताची मला समाधी लागली होती. आणि त्या समाधीस्त मी ध्यानस्थ होतो. आणि माझ्या देवाची गादी आहे, मी देवाच्या गादीवर निद्रास्त झालतो देवा त्यात्र टायमाला. असं म्हणल्यावर खरं वाटेल का हो. हे एवढ्या बाळानं जर देवा काट्याच्याला म्हणला समाधी आहे म्हणलं तर खरं वाटेल का. हा मग काय लागली होती बोलायला आपल्या बाळूला बाबा. स्वतः विचार पडलेला मनाला बाळू सांगत होता. ही सुंदराई घरात ऐकत होती. होय, साहेबराव टकले हा, गाव थिटेवाडी 51 रुपयाचं बहुमान केलं. रामदास बापू 101 रुपयाचं बहुमान केलं. तुकाराम टोले 51 रुपयाचं बहुमान केलं. माझ्या संत बाळूमानं 4 हाताने देवा पांजन मालकाचा आशीर्वाद लागावा. खरं तेव्हा देवा हा. तो बाळू लागला होता असं बोलायला आणि कोड पडून गेलेलं या सुंदराई मावशीला सुद्धा. त्यावेळेला या मातानं काय केलं. त्या बाळूला गोड बोलून या असणाऱ्या बाबळीच्या फेसावरून खाली उतरून घेतलं होतं. खाली उतरून घेतलं होतं ना अंगातला अंगरक वर करून बघत होती बाबा. बाळूची बाराबंदी वर घ्यायला देवानं पाठ लागलेली बघायला. कुठं काटा टोचलाय, किती रक्त गेलं या. एवढं बघताना बाळूच्या पाठीला कुठं काटा टोचला नव्हता ना कुठं रक्ताचा टिपका नव्हता देवा. माझ्या भगवंताचा ही पहिला चमत्कार आहे बाबा. आहा अशी मातानं बघितलं होतं आणि दमदाटी लागली होती द्यायला वड्याच्या काटाला. ज्या वेळेला रक्ताचा टिपका आलेला दिसला नाही, हा, त्या बाळू धनगराच्या आयुष्यातला पहिला चमत्कार होता. होय. त्यावेळेला या मातेनं असणाऱ्या बाळू धनगराच्या मनगटाला धरायला आणि लागली होती बोलायला जेवाय खायला तरी तू का नाही घरला. देवा हा, असा येड्यासारखा वागतो या खुळ्यासारखा करतो या. अखंड गाव येडा बाळू म्हणून लागली ती म्हणायला. बाबा रे हा, अखंड गाव या बाळूला येड म्हणतय अशी लागली होती सुंदराई मावशी या बाळूला दम द्यायला. त्यावेळेला म्हणत होता चुकलं बा. देवा हा, आणि असणारा बाळाप्पा आपल्या मातेला काय लागला होता सांगायला. असं. आणि चुकलं तुझं बाळाई असं रडत धाई धाई ग. आणि ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. याला लागेला सांगा याला लागेला बोला याला लागे
माझा बाळापा देव माझा बाळापा देव गा माझा बाळापा आणि चल जाऊ निघून आपल्या घर वाड्याला चल गा जाऊ निघून आपल्या घर वाड्याला बाळू होता बोलत बाळू होता सांगत बाळू होता बोलत बाळू होता सांगत देवा कसं माता लागली होती बाळूला दम द्यायला त्यावेळेला बाळू चुकलं म्हणून लागला होता पाया पडायला ठाण लागली या जीवाला भूक लागली या पोटाला मनगटाला धरलं होतं मातेनं आणि बाळू लागला होता सांगायला चल निघून जावे आपल्या घरवाड्याला निघून आली होती माय लेकर घर वाड्याला बाबा आणि या बाळूला जेवाय खाय घातलं होतं या असणाऱ्या सुंदराई घरतीनं आणि पुन्हा एकदा ताकीद दिली होती बाबा येड्यासारखं करू नको खुळ्यासारखं वागू नको कसं कसं म्हणजे कसं सांगितलं होतं असं जाऊ नको वड्या काठाला काठ्यावर झोपू नको गास रोज एका गावाला वाजवाय जाऊ नको म्हणून सांगितलं होतं. नको नको म्हणलं तर रोज भांडरावाटी धरतोय नाही रोज एका गावाला नेतोय देवा हा आली या भोगाशी भोगलच पाहिजे हो. असावे सादर हा पण ही सगळ्याला आहे का हो सगळ्याला नाही सगळ्यांना आहे का आणि दुसरी गोष्ट कसं आपल्याला ह्या आयुष्यात येऊन हा असल्या भगवंताची सेवा करायला मिळते होय गे त्यामुळं त्यानं आत्ता जरी निरोप दिला होय तरी निरोप घ्यायला तयारी असावं बरोबर आहे कारण की माझं मागं काय उरलंय अशा अपेक्षेनं जगायचं नाही हो आणि आयुष्यात किती जरी कमवलं हा आणि किती जर साठवून ठेवलं होय तर संघ काय येईल हो काय नाही काय सुद्धा संघ येत नाही काय येणार आहे मावशाव संघ काय पै पाहुण्याचा रुपया तुळशीची पान मावशांचं लय धनका असतो पेटीत ठेव डब्यात ठेव कुठं तर झाकून ठेव होय बस देवा कसं पण जोपर्यंत आपलं जीवमान आहे हा तोपर्यंत या भगवंताची जेवढी घडल तेवढी सेवा करा ती आपल्या संघ येणार आहे सेवा संघ येणार आहे त्याच्यापेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट आपल्या संघ येत नाही खराय देवा 50 लाखाचा बंगला जर बांधला हा बसायचं कुठं झोपायचं कुठं जेवायचं कुठं सगळं ठरवचाल पण त्या बंगल्यातनं जाणार कधीही ठरवू शकत ते माहित नाही हो हा माहित नसल्यावर ठरवायचं कसं का ठरवता येईल अजिबात नाही मग तेवढी गोष्ट देवानं कुणालाच अधिकार दिला नाही अजिबात दिला नाही आतापर्यंत पृथ्वी तलाव असं बरेच गोष्टी होऊन गेल्या होय पण भगवंतानं कुठल्याच देवानं कुठल्या तुम्ही ब्राह्मणापाशी जावा ज्योतिषापाशी जावा नाहीतर कुठल्या देवऋषापाशी जावा हा कुठल्या देवऋषानं सांगितलंय का आतापर्यंत बाबा अमुक दिवशी तो मरणार आहे नाही नाही पण आपली जात हुशार असते कशी हो आपण देवाला 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 झोल देऊन जन्माला आलोय खराय ज्यावेळेला आपल्या आईच्या उदरात आपण 9 महिने 9 दिवस संपत्यात हा त्यावेळेला भगवंताला मागणी मागितलेली असती काय हो बाबा हा मला बाहेर जायला वाट दी हा माझ्या आईची एक बाजू मी पिन आणि एक बाजू तुला देईन खरं की हे पाळलंय का तुम्ही जलमल्याला बाळ रडतं कशा पायी मावशव आता नाही म्हणते त्यावेळेला ती बाळ सांगतं मी कवा म्हणलो तू मी कवा म्हणलो तू मी कवा म्हणलो तू हा कारण की हा मानव जन्म लबाड बोलणारा प्राणी आयुष्यात येऊन खराय की कुणी जरी सांगितलं मी तुमच्यातला जाई होय की मी काय वेगळा नाही आपण देवाला ढाक लावली होती होय मग माणसं काय आपल्यापाशी आहेत माणसाला पणाशाळा चलत चलत फोकत जाऊ आणि दुसरी गोष्ट हा ज्याची लंका सोन्याची होती होय तो राजा रावण त्याचा गर्व कडला गेला नाही मग आपल्या प्रकारात किती लाख 2 लाख लय नाही त्याला माझ्याजवळ तर काहीच नाही बरं का हा तर तुमच्या गावासारखं गाव होतं त्या गावात एक मूर्तिकार होता होय आमच्या चॅनलवाल्या मामासारखा हुशार लय डोकेलिटी होती त्यांना हा त्याने सांगितलं काय सांगितलं ह्या अख्ख्या पंचकृषीत आपल्याला मूर्ती बनवायची जोड नाही म्हणला बर पण म्हणला घोटाळा असा झालाय कसा हो 15 दिवस झालं म्हणला माझ्या मूर्त्याच खपून द्या म्हणला मूर्त्या खपना द्या मग अवघड झाले ती एका ज्योतिषाकडे गेला हा आणि त्या ज्योतिषाला विचारलं असं झालंय त्यावेळेला ज्योतिषानं सांगितलं काय हो बाबा तुझ्या मूर्त्याचा विचार सोडून दे आज बुधवार आहे म्हणला पुढल्या बुधवारी तू मरणार आहे
ज्योतिषाला कळलं का त्याचं भविष्य? आता तर म्हणला मरणार जा काय कोणाला माहित नाही. ज्योतिषानं कसं काय सांगितलं? सांगणार की होय. त्याचं कारण सांगतो पुढचं. कसं हो? ज्योतिषानं कसं सांगितलं ती सांगतो. हा ह्यो माघारी आला आणि मालकीनीला सांगितलं काय सांगितलं? 8 दिवस कामाला जाऊ नको म्हणला का? आणि घरातली चूल काय बंद करू नको. चूल बंद करू नको. हा हा. बर. का कसं? तर म्हणला मी पुढल्या बुधवारी मरणार आहे म्हणला. बर. मग दणकावून खाल्लं पाहिजे ना. भरपूर खाल्लं पाहिजे. जाणार आहे म्हणल्यावर खाऊन पिऊन आनंदाने जायचं. तेव्हा हा असं सांगितलं. बर. त्यावेळेला ह्याला युक्ती सुचली. कशी? आपण एक कलाकार आहे म्हणलं, आपण काहीतरी केलं पाहिजे. कला करून दावली पाहिजे म्हणून साठी ह्याच्या शरीराच्या असं प्रतिबिंब अशा 2 मूर्त्या तयार केल्या. बर. दोन्ही मूर्त्या 2 बाजूला आणि ह्यो मध्ये उभा राहिला. शाबास. बुधवारी सकाळपारी शंकरानं आणि विष्णूनं आमंत्रण दिलं यमाला. यमाला यमाला खाली येणार की त्याची कामगिरी बजावायला. पण यमाच्या बी मेंदूच्या वायरी हल्ल्या. आता एकसारखं 3 दिसायला लागलं. 3 एकसारखी दिसल्यावर न्यायचं कोणाला. लय अवघड झालो. फिरून यमाची गाडी माघारी गेली. होय. त्यावेळेला विष्णूनं सांगितलं कसं? सत्ययुग नाही कलियुग आहे. हाय की. आणि जर काय नाटा सांगशील हा तरच कलियुगातला माणूस तुला ओळखल. खराय बाबा. कलियुगातल्या माणसाला जर नाटा सांगशील तरच माणूस तुला ओळखल. हा त्यावेळेला परत यम माघारी आला. पुढल्या बुधवारी 8 दिवसानं माघारी आला. हा पण ही काय मूर्तीपासून हालत नव्हता. अजिबात नव्हता आलं. पहिल्या मूर्तीपाशी आला. यमानं म्हणला ही मूर्ती अशी आहे, हा तेव्हा घडवणार कसा असेल म्हणला. एकच नंबर असेल. दुसऱ्या मूर्तीपाशी गेला. हा ह्या मूर्तीला तर म्हणला जोडच लागणार नाही म्हणला. ही कुणी घडवली? आणि तिसऱ्या मूर्तीपाशी गेल्यावर ज्या वेळेला म्हणला हा ही मूर्ती घडवणार जर मला मिळला हा हा तर त्याच्या डोक्याला 100% मी म्हणला सोन्याचा टोप घालणार. सोन्याचा टोप. गर्व आवरला नाही. पट्ट्याने घडवली म्हणला काय? पटदिसा म्हणला ह्या पट्ट्यानं घडवली म्हणला चल सोन्याचा टोप घालायला. तुझ्यासाठी तर आलोय बाबा मी. तुझ्यासाठी माझी रिटर्न खेप झाली म्हणला पटदिसा चल. त्यामुळं गर्वाचं घर नेहमी कुठं असतं? खाली हो. माणूस श्रीमंत असावा त्याच्यानं हो. पण मनानं खराय की. धनानं नसावा. खराय बाबा. कशानं श्रीमंत असावा? मनानं मनानं. तुम्ही जर उभा राहिला तर तुमच्यापाशी 10 लोक येऊन उभा राहावं होती. खराय बाबा. नाही आपल्याला बघितल्यावर 4-5 म्हणते काय म्हणून साईडनं 10 जण जाते. तसलं नसावं. हा तसलं नसावं. आणि स्वतः कोड पडून गेलेल्या देवा त्यात्र टायमाला काय लागलं होतं घडायला बाबा? आणि वासनाला बाळा पा लागली होती माता या बाळूला सांगायला. कशी? बाळू हा. राखंड गाव तुला येड म्हणत या, गाव खुळ म्हणत या. आता म्हटल्यासारखं नीट वाग बाबा. येड्यासारखं करू नको, खुळ्यासारखं वागू नको लागलेली बोलायला. मातेला आश्वासन दिलं तर पुन्हा नाही चूक करणार. आणि मातेला येणार बाबा शब्द दिला आणि वासनारा बाळापा देवा त्यात्र टायमाला जीव खाऊ घातलं होतं आणि माता लागली होती आपल्या कामाला. आणि देव माझा या बाळापा, देव माझा या बाळापा. गेला बैगाया निघुणे, गेला बैगाया निघुणे. मारुतीच्या या देवळाला, मारुतीच्या या रावळाला. देव देवळात बसला, देवळ रावळात बसला. दिवस चाल्यात निघुण, दिवस चाल्यात निघुण. आठ 10 दिवसाचा काळ गेला या लोटून. आणि भर दुपार पार आला उन्हाळ्याच्या या काराला. आणि बाळू माझ्या या मामाने, बाळू माझ्या या मामाने. आणि विचार केला या म्हणाला, विचार केला या धिनाला. देव गेला या निघुण, देव गेला या निघुण.
नाव तुझं ओटान नाही तुझ मला जनाची पहिलं रूप तुझं डोळ्यान देवा व शिव बाळाप्पान ऐकून घेतलं माताचं आणि निघून गेली होती माता आपल्या कामगिरीला बाबा. बाळून 8-10 दिवस शांत काढलं मातेनं ताकीद केली ती म्हणून देवा असं दिवस सरलं होतं. 8-10 दिवसाचा काळ निघून गेला. भर दुपार पार्याला आहा बाळून जेवण खाणं केलं होतं आणि गावामध्ये गेला होता. आणि स्वतः बाळू काही लागला होता करायला देवा त्यात टाइम आला गावातनं मारुतीच्या रवळातनं फिरून गावाबाहेर निघून गेला. जसा यो बाळाप्पा बाहेर निघून गेला उंच एक गावाबाहेर लिंबाचं झाड होतं बाबा. गावाबाहेरल्या बाजूला गावाच्या गावंदरी इसेच्या सौंदर्य देवा एक लिंबाचं झाड उंच होतं आणि या बाळून लिंबाच्या झाडाकडे आपली नजर जायला नजर गेली होती. पालं लागलं होतं वरबाडायला. आणि असणारा देव माझा बाळाप्पा या झाडावर चढायला देवा त्यात वेळेला झाडावर चढला होता. पूर्ण शेंड्यात जाऊन बसला होता. जसा बाळू चेंड्याला जाऊन बसाय देवा त्यात टाइम आला अखंड गावानं बघितलं आणि गाव लागलं होतं बोलायला बाबा. देवा हो गाव लागलं होतं बघून हसायला या बाळूकडे ही बातमी कळली होती सुंदराई घरतीला जसं म्हणतंय त्याच्यापेक्षा जास्तच काय तर करून दावतं या. एवढा ऐकून ये सुंदराई घरात निघून आली होती जवळ देवा या बाळूच्या बरगा वळत धावत आली होती. लिंबाच्या झाडाला ना बोलायला लागली होती आपल्या लेकाला. आणि या बाळूला लागली होती बोलायला देवा त्यात टाइम आला बाबा हा तुला ताकीद देऊन 8-10 दिवस झाले तर तवर तू आज तिसराच पराक्रम केलाय बाबा. त्यावेळेला बाळूला लागली होती विचारायला बाबा कशाच्या कारणाने एवढ्या उंच चढला या. झाडाच्या शेंड्यात जाऊन बसायचं कारण काय सांग बाबा. त्यावेळेला ही बाळू आपल्या मातेला काय सांगत होत. माझ्या देवाचा माझ्या भगवंताचं शिकार आहे बरं का. आणि माझ्या भगवंताच्या शिखरावर मी बसलो या. माझ्या देवाच्या मी शिखरावर बसलो यो बाळू लागल्याला सांगायला या असं लिंबाच्या झाडावर बसून ही बाळू लागलं होतं बोलायला. ही खरं वाटेल का देवा. आणि ही आलेली लोक लागली होती हसायला या बाळूकडे बघून देवा काय बी तू मनाला येईल तसं बडाडत या. आणि बोला याला लागली वे सांगा याला लागली वे आणि बाळू याला बोलत वे बाळू याला सांगत वे आणि याड याला लागले वे तुल याला लागले वे बोला याला लागली वे सांगा याला लागली वे एवढ्या बेगा वेळ लावे एवढ्या बेगा टाइमा लावे देवा कसं गावातली लोक या बाळूकडे बघून हसत होती. हे वाईट वाटलं होतं त्याच्या माताला. ही माणसं लागली आपल्या बाळूकडे बघून हसायला. देवा हा आपल्या बाळूला अखंड गाव हसत या. त्यावेळेला अंतकरणाला लई वाईट वाटलं होतं. गोड बोलून झाडावरनं खाली उतरून घेतला होता. त्या टायमाला या सुंदराई घेतीनं बाळूला झाडावरनं खाली उतरून घेतलं देवा आणि मनगटाला धरलं होतं. आणि या बाळूला घेऊन आपल्या घरवाड्याला चाललेली. घरवाड्याला जाताना एक शेजारीन मावशी लागली होती सुंदराई घरतीला बोलायला. त्यावेळेला शेजारची म्हातारी या सुंदराई घरतीला सांगत होती बाई ग अगं तुझं बाळू लई येड्यासारखं खोळ्यासारखं करतंय. त्याला भूतक्यात काय लागलंय काय का त्या देवराशाकडे देवरच पण बघ बाय. तुझ्या बाळूला कुठलं तर भूत लागलं या लागीर लागली या अशी लागली होती म्हातारी बोलायला. या सुंदराई घरतीनं ऐकून घेतलं. मनावर घेतलं नाही तिने. सांज वेळेला मायापाला लागली होती ही गोष्ट सांगायला. देवा हा त्यावेळेला ही सुंदराई घरात निघून घरी आली होती ना आपल्या पतिरायाला या माया पार्वतीला सांगायला गेली होती. ती शेजारीन मावशी अशी म्हणती आणि ऐकून घेतलं होतं या माया पार्वतीनं देवा त्यात्र टाइम आला. उद्या सकाळच्या पाऱ्याला देवरेशच्या वाड्याला घेऊन जातो. काय आहे ती बघून येतो. म्हणून बाबा रामाची रात्र संपायला सवळच्या पाऱ्याला आंघोळ असल्याने झाम झळका नियमनितकी करायला भगवंताची पूजा आरती करायला. आणि या असणाऱ्या बाळूला संगतीला घेऊन यो माया पार्वतीवर गा
घर सोडलं होतं ना देवरक्षाच्या घरवाड्याला निघून चालला होता. आणि निघून या चालेला बघा मारे गाला लागेल वे. आणि माया पाया हार बाव्या बघा माया पाया हार बाव्या वे. आणि गेला रे देवा निघून बघा गेला रे देवा निघून गेला देव वाड्याला बघा देव रे शाच्या वाड्याला वे. आणि देव गा माझा बाळापा आणि देव गा माझा बाळापा आणि देव रे गा शाच्या वाड्यात आणि देव रे गा शाच्या वाड्यात देव रे गा शाच्या वाड्यात आणि देव रे गा शाच्या वाड्यात. देवर सी बोलला बघा देवर सी बोलला बाळू माझ्या मामाला बघा बाळूर माझ्या मामाला वे. तेव्हा असं ह्यो दोघ जण बापल्याक निघून गेलेलं देवरक्षाच्या घरवाड्याला गेली होती. आणि या देवरशांना पेटवलेल्या होमासमोर बसल्याला त्या बाळूला बसवलं होतं आणि देवरक्षाला मायापा सांगत होता बाबा काय झालेली हकीकत. आमचा बाळू येड्यासारखा करतो या खोल्यासारखा वागतो या त्याला काय भूत लागीर काय लागलंय का बघ बाबा. असं सांगितल्या बरोबरीला देवा त्यात्र टाइम आला. त्या देवरक्षानं मायापाचं ऐकून घेतलं होतं. बाळू मामाकडे बघत होता मायापाकडे एकदा बघत होता. देवा हा बाळून पेटलेल्या होमाकडे नजर टाकली होती आणि या देवरशाच्या डोळ्यात डोळं घातलं होतं. त्यावेळेला काय लागलं होतं देवरक्षाला दिसायला बाबा. आणि जसा देवा मोरल्या बाजूला देवा त्यात्र पेटलेला होम या बाळू धनगराच्या समोर बरे का. आणि तसं देवरक्षाला लागलं होतं दिसती काय पडायला. या पेटलेल्या होमात 5 फड्याचा शेष नारायण लागला होता दिसायला. देवरक्षाची बोलती बंद व्हायला लागली होती. देवरशाची बोबडी लागली होती वळायला आणि देवरशी लागला होता या माया पारबाव्याला सांगायला. त्याचा पेटलेला होम लागला होता इजायला आणि मायापाला बोलत होता बाबा हा तुझ्या बाळूला लागीर नाही भूत नाही क्यात नाही काही सुद्धा नाही उठ त्याला उचलून घेऊन जा. 5 फड्याचा जसा शेष नारायण बघायला या देवरशानं हा तसं देवरशी सांगत होता काय हो तुझ्या बाळूला कुठली लागीर लागली नाही भूत लागलं नाही पडत दिसत त्याला इथून घेऊन जा. अशा वेळेला काय सांगितलं नाही म्हणल्यावर देवरशी घेऊन जा म्हणते म्हणल्यावर हाताला धरलं होतं बाळूच्या. आणि हसणारा देव माझा बाळापा देवरशाकडे बघून लागलेला हसायला. हा, देवा हा. भगवंत लागला होता देवरशानं घेऊन जा म्हणून सांगितल्यानंतर बाळू लागलेला हसायला. हसायला लागल्यावर तर ही देवरशी काय म्हणलं उचल बाबा चाट दिशी. देवा हा ज्याला जगाचा मालक म्हणतात त्याला भूत लागेल का कवा. कसं लागल हो आणि जर भूत लागत असतं एवढी लोक आली असते का. हे का वाटतंय कोणाला असं भूत लागेल असं वाटतंय कोणाला. त्याच्यापाशी आल्याला पळून जाते हो हा पळून जाते. वाटतंय का कोणाला. देवा हा तुमच्याकडे पाऊस पडलाय का. भरपूर पडलाय ओढ गच्च भरले. पाऊस पडलाय का. आमच्या खामगळ पाहुण्यासारखा एक पाहुणा होता आणि ते रोज बाळू आम्हाला जायचं. मालकीनीनं सांगितलं कुठे बी देवाला जाऊ आपण गर्दीत बसू नका. मग एका राजानं काय सांगितलं असं एक आपल्या दरबारात पण भरवलं होतं. कसं जो कोण बायकोचं ऐकत नाही हा त्यांनी उजव्या बाजूला बसा आणि जो कोण बायकोचं ऐकतो त्यांनी डाव्या बाजूला बसा. राजानं सांगितल्याप्रमाणे बायकोचं ऐकत नाही त्यानं डाव्या बाजू ऐकते त्यांनी उजव्या बाजूला बसा. उजव्या बाजूला मग आता ऐकायचं का नाही ऐकायचं. सगळीच ऐकते ती. देवानं ऐकलंय ना आपण काय ऐक. होय हा ऐकणारी जी बाजू होती त्या बाजूला सगळी गेली. गेली का. पाहुणा आमचा एकटाच राहिला. बर पाहुणा ऐकत नव्हता ना. पाहुण्याला राजाने विचारलं हा म्हणला तू बाबा थोर आहे तू मालकीनीच ऐकत नाही. हा तसा विषय नाही म्हणला. मग आमच्या मालकीनीने सांगितले कुठे बी जावं पण गर्दीत शिरू नका. ही विषय असा होता. कुठे बी जावं पण गर्दीत शिरू नका एका साईडला बस. तशी कोण काय बोलणं ती माझ्या अंदाजाने भुका बिका लागली त्या. लागले ते टायमिंग झालं. भुका लागले त्या
हा देवा हा मग भोका बी लागला नाही त्या काहीच प्रॉब्लेम नाही मग अडचण काय देवा असं